विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढील प्रॉब्लेम पाहूयात. प्रॉब्लेम ऑन सिम्पली सपोर्टेड बीम. तर सिम्पली सपोर्टेड बीम ऑफ 9 मीटर स्पॅन कॅरीज पॉइंट लोड ऑफ 2 kilonewton upward at 2 meter from A and UDL of 1000 Newton per meter downward on a length of 6 meter from B. Find support reactions असं म्हटलेलं आहे. प्रथम आपण याचं डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन करावं लागेल. सिम्पली सपोर्टेड बीम आहे. सिम्पली सपोर्टेड बीमसाठी आपण एक हॉरिझॉन्टल मेंबर घेऊयात, ज्याच्यामध्ये इथे बीमला नाव आपण देणार आहोत बीम ए बी. नाव दिलेलं नसेल तरी आपण नाव देणार आहोत. आणि इथं सपोर्ट आहे आर बी, इथे सपोर्ट आहे आर ए. ही झाली सिम्पली सपोर्टेड बीम. या बीमचा स्पॅन दिलेला आहे. बीम ए बीचं स्पॅन आहे 9 मीटर. हे 9 मीटर डिस्टन्स. त्यानंतर पॉइंट लोड आहे 2 किलोन्यूटनचा अपवर्ड. अपवर्ड म्हणजे वरच्या दिशेत जाणारा 2 किलोन्यूटनचा फोर्स आहे. ॲट 2 मीटर फ्रॉम ए. ए पासून 2 मीटर अंतरावर. ए पासून 2 मीटर अंतरावर. ए पासून अंदाजे घ्यायचा आहे, हे मोजून घेण्याची काही गरज नाही. 2 मीटर अंतरावर 2 किलोन्यूटन फोर्स आहे अपवर्ड. हा 2 किलोन्यूटनचा फोर्स अपवर्ड. त्यानंतर UDL आहे 1000 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. 1000 न्यूटन पर मीटर डाउनवर्ड ऑन लेंथ ऑफ 6 मीटर फ्रॉम बी. बी पासून 6 मीटर इतक्या अंतरापर्यंत. बी पासून 6 मीटर अंदाजे आपण इथंपर्यंत घेऊयात. हे अंतर आहे 6 मीटर फ्रॉम बी अंदाजे. UDL कितीचं आहे? UDL म्हणजे स्पीड ब्रेकरसारखा आपण दाखवणार आहोत. हा UDL. आणि ह्या UDLचं मॅग्निट्यूड जे आहे ते मॅग्निट्यूड किती आहे? 1000 न्यूटन पर मीटर. तर फाइंड सपोर्ट रिॲक्शन्स आर ए आणि आर बीची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला मागील व्हिडिओ लेक्चर्समध्ये सांगितलेलं आहे, आपण जर UDL असेल तर त्याचं कन्व्हर्जन अशा प्रकारच्या पॉईंट लोडमध्ये करायचं आहे. त्याच्याशिवाय प्रॉब्लेम सॉल्व होणार नाही. त्यामुळं आपण हे कन्व्हर्जन करायला हवं. कन्व्हर्जन करण्यासाठी मी काय करतो पहा. आता इथं कन्व्हर्जन मी बाजूला लिहितो आहे. मॅग्निट्यूड पहा कितीचं आहे? 1000 न्यूटन पर मीटर. UDL म्हणतो मी इथं. UDL मॅग्निट्यूड इज इक्वल टू 1000 इंटू याचा स्पॅन करायचं आहे. ह्याचं पॉईंट लोडमध्ये कन्व्हर्जन करायचं आहे UDLचं. त्यासाठी काय करावं लागेल? हे जे काही मॅग्निट्यूड आहे याला लेंथनी मल्टिप्लाय बाय करावं लागेल. लेंथ किती आहे बघा. UDL इथून स्टार्ट होतो आहे आणि इथे संपतो आहे. हे डिस्टन्स सुरू आणि संपण्याचं ठिकाणाचं मधलं जे डिस्टन्स आहे दॅट इज 6 मीटर. म्हणजे 1000 इंटू 6 करावं लागेल. 1000 इंटू 6 जर केलं तर हे किती येईल? 6000. 6000 न्यूटन येईल. हे म्हणजेच काय? 6000 न्यूटन याचाच अर्थ 6 किलो न्यूटन. आता हे जे मॅग्निट्यूड आहे ते काय आलं? 6 किलो न्यूटन. हा पॉईंट लोड आपल्याला दाखवायचा आहे. मग लोकेशन कसं करावं लागेल पहा. लोकेशनसाठी काय करावं लागतं? आपल्याला जे काही डिस्टन्स आहे डिस्टन्स डिवायडेड बाय 2 करावं लागेल. डिस्टन्स किती आहे बघा. सुरुवातीला इथून स्टार्ट झालं आहे UDL आणि UDL इथे संपला. हे डिस्टन्स किती आहे? 6 मीटर. मग डिस्टन्स काय करणार मी? 6 मीटरला डिवायडेड बाय 2 करणार आहे.
डिवायडेड बाय 2 केल्यानंतर किती येईल ते 3 मीटर. म्हणजे हे पॉईंट लोड आणि हे त्याचं लोकेशन, ह्या दोन गोष्टी आपल्याला या डायग्राममध्ये दाखवावं लागेल. डायग्राम आपल्याला नवीन काढावी लागेल. याच्याच खाली मी एक्झॅक्ट काढतो आहे, नवीन डायग्राम काढतो आहे. पुन्हा हॉरिझॉन्टल मेंबर तेवढ्याच अंतराचा काढायचा आहे. एच्या खालीच ए असेल, इथेच सपोर्ट आर ए असेल. हा 2 किलो न्यूटन आहे, जिथं आहे तिथंच आपण दाखवणार आहोत 2 किलो न्यूटन. डिस्टन्स तेच राहील 2 मीटर. त्यानंतर इथे पॉईंट बीच आहे, इथे वरती तोच मी इथे कंटिन्यू करेल आर बी. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पहा, इथे हा पॉईंट आहे आणि आता 1000 न्यूटन पर मीटरचं कन्व्हर्जन आपण कशात केलं आहे, 6 किलो न्यूटनमध्ये केलेलं आहे. आणि डिस्टन्स किती 3 मीटर. तर 3 मीटर जे डिस्टन्स आहे चालू झालेल्या ठिकाणापासून 3 मीटर, म्हणजे या पॉईंटपासून 3 मीटरवर, म्हणजे हे इथून 3 मीटर म्हणजे साधारण इथंपर्यंत आहे असं समजा. अंदाजे इथे तुम्हाला काय करायचं आहे, तो 6 किलो न्यूटन दाखवायचा आहे. 6 किलो न्यूटन आणि डिस्टन्स किती 3 मीटर. कळलं का पहा, मॅग्निट्यूड 6 किलो न्यूटन, हे 6 किलो न्यूटन, डिस्टन्स 3 मीटर. ते 3 मीटर कसं दाखवायचं, चालू झालेल्या अंतरापासून 3 मीटर. चालू इथं झालेलं आहे, इथून 3 मीटर, म्हणजे हे राहिलेलं किती असणार आहे, हे टोटल 6 मीटर होतं. म्हणजे या पॉईंटपासून हे इथंपर्यंत 6 मीटर आहे, त्यापैकी इथून इथंपर्यंत 3, म्हणजे हे राहिलेलं सुद्धा किती आहे 3 मीटर आहे. आता हे पहा, टोटल डिस्टन्समध्ये हे 9 मीटर आहे. टोटल स्पॅन ऑफ बीम इज 9 मीटर. इथे 2 आहे, इथे 3 + 3, 3 + 3 हे 6 मीटर, 6 + 2 8 मीटर, म्हणजे हे मधलं डिस्टन्स किती आहे 1 मीटर इतकं आहे. ही डायग्राम आपल्याला एकदा काढता आली की आपलं काम संपलं. आता इथून पुढं ॲज्युमिंग बीम इन इक्विलिब्रियम, ॲज्युमिंग बीम इन इक्विलिब्रियम, समेशन एफ एक्स म्हणजे कुठलाही हॉरिझॉन्टल फोर्स नाही, त्यामुळे समेशन एफ एक्स हे 0 आहे. आपण लिहू शकतो समेशन एफ एक्स इज इक्वल टू 0. कोणताही फोर्स नसल्यामुळं 0 लिहिलं आहे. आता फक्त आणि फक्त आपण याच डायग्रामवरती कॉन्सन्ट्रेट करायचं आहे, वरच्या डायग्राममध्ये आपण पाहणार नाही. आता सुरुवातीला याच डायग्राममध्ये बघून प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. आता समेशन एफ एक्स झालं आहे, समेशन एफ वाय इज इक्वल टू सगळ्या व्हर्टिकल फोर्सेसची बेरीज. आणि मी तुम्हाला सांगितलं आहे वर जाणारे फोर्सेस पॉझिटिव्ह, खाली येणारे फोर्सेस निगेटिव्ह. डावीकडच्या बाजूकडून आपण स्टार्ट करणार आहोत. आर ए हा पहिला फोर्स आहे, तो वर जातोय म्हणून प्लस आर ए. त्यानंतर तसंच पुढं जाणार मी. आता 2 किलो न्यूटनचा फोर्स आहे, तो पण वर जातोय म्हणजे प्लस 2 फक्त लिहायचं, किलो न्यूटन लिहिण्याची गरज नाही. त्यानंतर पुढे कोणताही फोर्स नाही आहे, या इथे नाही आहे फोर्स. त्यानंतर या बीमवर इथे या ठिकाणी आहे 6 किलो न्यूटन फोर्स आहे, खाली येतोय, खाली येणारा फोर्स निगेटिव्ह असतो, 6 लिहायचं आहे फक्त. त्यानंतर पुढचा फोर्स आहे आर बी, जो वर जातोय. रिॲक्शन ह्या वरच जात असतात, त्याचं ॲरो मार्क हा वरच दाखवायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. तो ॲरो मार्क खाली केव्हाही दाखवणार नाही, तो वर जातोय आर बी, त्यामुळं प्लस लिहिणार, प्लस आर बी लिहिणार आहे मी. आणि इथं वरती लिहिलं आहे ॲज्युमिंग बीम इन इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियममध्ये आहे म्हणजे समेशन एफ वाय हे 0 असलं पाहिजे. इथं 0 लिहून टाकायचं. 0 इज इक्वल टू आर ए प्लस आहे, आर ए प्लस 2 -6 आहे, -4 येईल, प्लस आर बी राहील. -4ला मी इकडे आणतो, +4 होईल, +4 इज इक्वल टू आर ए प्लस आर बी. आणि इथंपर्यंत सॉल्व होतं आहे, त्यामुळे मी याला इक्वेशन 1 म्हणणार आहे.
त्यानंतर पुढे काय करायचं आहे, समेशन एफ एक्स झालं आहे, समेशन एफ वाय झालं आहे. आता समेशन ऑफ मोमेंट काढायची आहे, समेशन ऑफ मोमेंट. आता मी विद्यार्थी मित्रांनो मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण विथ रिस्पेक्ट टू ए मोमेंट काढली. आता मी तुम्हाला विथ रिस्पेक्ट टू बी मोमेंट काढतो आणि आन्सर तेच येतं आहे, म्हणजे बदलणार नाही आन्सर. आपण विथ रिस्पेक्ट टू बी मोमेंट काढूया. विथ रिस्पेक्ट टू बी इज इक्वल टू. आता विद्यार्थी मित्रांनो मी पहिला नियम तुम्हाला सांगितला, जो फोर्स पॉईंट बी मधून पास होईल, कारण विथ रिस्पेक्ट टू बी मोमेंट काढतोय मी, जो फोर्स पॉईंट बी मधून पास होतो त्याची मोमेंट झिरो, म्हणजे आर बीची मोमेंट झिरो होणार आहे. आर बी इंटू काही लिहायचं नाही आहे, झिरो होणार आहे ते. आता पहिला फोर्स मी काय करतो, आर ए या फोर्सला पॉईंट बी भोवती फिरवायचं आहे. आता पहा, इकडून असं फिरवू शकत नाही आहे, कारण आर एची ॲरो मार्क वर आहे, त्यामुळं वरूनच इकडून यावं लागेल आणि असं बी भोवती फिरावं लागेल. पॉईंट बी भोवती जर आर ए पॉईंट बी भोवती फिरवायचं म्हटलं तर तो क्लॉकवाईज फिरेल, क्लॉकवाईज फिरणार आहे. त्यामुळे प्लस लिहिणार मी, आर ए लिहिणार ब्रॅकेटमध्ये आर ए इंटू, आता पॉईंट बी आणि आर ए याच्यामधलं अंतर ते किती आहे, 9 मीटर आहे, दिलं आहे 9 लिहायचं. आर एचं काम इथं संपलं. आर एकडं आता पुन्हा पाहायची गरज नाही. आता पुढचा फोर्स पहा, 2 किलो न्यूटन आहे. 2 किलो न्यूटनला मी असं पॉईंट बी भोवती फिरवू शकत नाही, कारण 2 किलो न्यूटनचा ॲरो मार्क वरच्या दिशेत आहे, वरूनच पॉईंट बी भोवती फिरायचं आहे. पॉईंट बी भोवती जर फिरायचं म्हटलं तर असं फिरणार आहे तुम्ही, गोल क्लॉकवाईज दिशेमध्ये, क्लॉकवाईज दिशेत फिरणार आहे. त्यामुळे मी प्लस लिहिणार, 2 लिहिणार ब्रॅकेटमध्ये इंटू 2 किलो न्यूटनचं पॉईंट बीपासूनचं अंतर. बी आणि हा 2 किलो न्यूटनमध्ये किती अंतर आहे पहा, इथून इथंपर्यंत 3 आहे, इथून इथंपर्यंत 3 आहे, 6 झालं. 6 + 1 7 आहे, 2 × 7. त्यानंतर पुढचा फोर्स जो आहे तो 6 किलो न्यूटन आहे. 6 किलो न्यूटनला मी पॉईंट बी भोवती असं फिरवू शकत नाही, कारण ॲरो मार्क वर नाही आहे. त्यामुळं मला 6 किलो न्यूटनला खालूनच फिरवावं लागेल, असं इथून असा फिरेल तो. 6 किलो न्यूटन हा पॉईंट बी भोवती अँटी क्लॉकवाईज फिरतोय, म्हणून मायनस लिहायचं ब्रॅकेटमध्ये 6 इंटू डिस्टन्स किती बघा, 6 किलो न्यूटन आणि पॉईंट बीमध्ये अंतर किती आहे, 3 मीटर, मग 3 लिहायचं फक्त. त्यानंतर पुढचा फोर्स आहे आर बी हा पॉईंट बीमधूनच पास होतोय, काहीही लिहिण्याची गरज नाही. जो फोर्स पॉईंटमधून पास होत असतो त्याची मोमेंट झिरो, त्यामुळे इथं काही येणार नाही, सर्व फोर्सेस संपले. आता इक्विलिब्रियममध्ये आहे, त्यामुळे समेशन ऑफ मोमेंट 0 इज इक्वल टू 9 × आर ए, 9 आर ए प्लस 2 × 7 इज इक्वल टू 14 येईल, मायनस 6 × 3 18 येईल, इथं झिरोच येईल, इज इक्वल टू 9 आर ए. 14 - 18 म्हणजे -4, -4ला मी काय करणार आहे, -4ला इकडे आणणार आहे, +4 होईल. 4 इज इक्वल टू 9 आर ए लिहिल्यानंतर 4 / 9 म्हणजेच आर ए. मग आपल्याला इथे काय होईल, आर एची व्हॅल्यू मिळणार आहे, आर ए इज इक्वल टू, आता आर ए इज इक्वल टू काय येणार आहे पहा, 4 / 9. 4 / 9 ही व्हॅल्यू जी आहे ती काढूयात आपण, दॅट इज इक्वल टू 0.4444. हे जे आहे ते किलो न्यूटनमध्ये विद्यार्थी मित्रांनो, आपण त्याला न्यूटनमध्ये कन्वर्ट करूया. न्यूटनमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर याला काय करावं लागेल, किलो न्यूटनचं न्यूटनमध्ये जर करायचं असेल तर त्याला 1000नी मल्टिप्लाय करावं लागेल. मग आर ए इज इक्वल टू काय येईल, याला जर 1000नी मल्टिप्लाय केलं तर 444.4 न्यूटन, म्हणजे 444.44
44 न्यूटन. मग हे आर एची व्हॅल्यू जी मिळाली आहे ती काय करणार आहे तर आपण इक्वेशन 1मध्ये पुट करणार आहे इथे. आता सुरुवातीला आपण किलो न्यूटनचीच व्हॅल्यू पुट करून इथं जी व्हॅल्यू येणार आहे ती किलो न्यूटनमध्ये येणार आहे. आपण इथं न्यूटनमध्ये आन्सर केलं आहे, पण ही व्हॅल्यू आपण पुट करणार आहोत. काय करणार? पुट आर ए इज इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 काय पहा, 4 इज इक्वल टू आर ए प्लस आर बी. मग 4 मायनस आर ए इज इक्वल टू आर बी. 4 मायनस आर एची तूर्त व्हॅल्यू आपण किलो न्यूटनमध्ये पुट करूया. किलो न्यूटनमधलीच व्हॅल्यू आहे, कारण इथं हे आपण सर्व इथंपर्यंत आपण किलो न्यूटनमध्ये घेतलेलं आहे. तुम्ही असंही लिहिलं आन्सर, हे आन्सर नाही लिहिलं तरी चालू शकतं. हे आन्सर लिहिलं आणि सोडलं तरी चालेल, काही अडचण नाही. हीच व्हॅल्यू आपण इथं पुटअप करूया. 4 मायनस 0.444 इज इक्वल टू आर बी. हे आन्सर काय येणार आहे? 4 मायनस, जर हे आन्सर केलं तर 3.555 इज इक्वल टू आर बी. म्हणजेच काय, आर बी इज इक्वल टू 3.55 किलो न्यूटन. त्यालाच तुम्ही न्यूटनमध्ये लिहायचं असेल तर मल्टिप्लाइड बाय 1000 करून लिहू शकता. हे इथे एक 5 आहेच, इथंही 5 येणारच आहे. त्याला जर 1000 मल्टिप्लाय केलं तर आर बी इज इक्वल टू 3555 न्यूटन. हे आन्सर लिहून सोडून दिलं तरी सुद्धा आन्सर बरोबरच आहे. तर दीज आर द आर ए आणि आर बीची व्हॅल्यू, म्हणजेच रिॲक्शन ॲट सपोर्ट.